श्रावणात शिवपिंडीवर हात ठेवून 5 मंत्र म्हणा. तुमची मनोकामना 100% पूर्णच होईल. काही मागाल, जे मागाल ते मिळेल. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्रावणात फक्त एक उपाय इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आज आपण एका गुप्त, अद्भुत आणि पूर्णपणे चमत्कारी रहस्याची चर्चा करणार आहोत. मित्रांनो, श्रावण महिना सुरू होत आहे आणि या पवित्र महिन्यात जर तुम्ही एका विशिष्ट दिवशी, विशिष्ट वेळी आणि एका अद्भुत मंत्रासह शिवलिंगावर हात ठेवून मनातून इच्छा मागितली तर 5 दिवसांच्या आत तुमच्या जीवनात काहीतरी असं घडतं जे तुमचं नशीबच बदलून टाकतं. हो मित्रांनो, हे खूपच आश्चर्यकारक आहे, पण हे सत्य आहे. त्यासाठी काही अत्यंत महत्त्वाचे नियम, पवित्रता आणि श्रद्धेची नितांत गरज आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तो अद्भुत मंत्र कोणता आहे, हात ठेवतानाची दिशा कोणती असावी, इच्छा मागण्याची योग्य वेळ कोणती आणि भावना. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय इतका चमत्कारी का आहे, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल ना. चला तर मग महादेवाच्या या अद्वितीय कृपेचं रहस्य आपण उलगडूया. महादेव आणि श्रावण महिन्याचं रहस्य. श्रावण महिना म्हणजे साक्षात महादेवांचा महिना. याच काळात समुद्रमंथन झाले होते. ज्यावेळी सर्व विष निघाले होते, ते संपूर्ण विष शंकरांनी आपल्या कंठात धारण केले आणि नीळकंठ झाले. याच काळात महादेव अतिशय प्रसन्न मनस्थितीत असतात. भक्त जर श्रद्धेने काही मागितलं तर ते त्याच्या कर्माचं फळ न बघता ती इच्छा पूर्ण करतात. म्हणूनच श्रावणात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी ही खास पद्धत अवलंबल्यास तुमचं नशीबच नक्की फिरेल. हा उपाय सुरू करण्यापूर्वीची तयारी काय? तर पहाटे लवकर उठावं, ब्रह्ममुहूर्तात म्हणजेच सकाळी 4 ते 5:30च्या दरम्यान. हे उपाय सर्वात प्रभावी होतात. आंघोळ करून पवित्र वस्त्र धारण करा. शक्य असल्यास पांढऱ्या किंवा भगव्या रंगाचे. तुमचं मन शांत असावं. राग, द्वेष, चिंता सगळं विसरून महादेवाच्या चरणी समर्पित व्हा. समोर बेलपत्र, जल, गंगाजल, गुलाब फूल आणि तूप किंवा गाईचं दूध असावं. शिवलिंगावर हात ठेवून मंत्रासहित इच्छा मागायची पद्धत कोणती? मंदिरात जा किंवा घरी शिवलिंग असल्यास समोर बसा. डोळे बंद करा. दोन्ही हातांनी शिवलिंगाला स्पर्श करा. आता हळूच खालचा मंत्र 11 वेळा मनात किंवा शांत आवाजात म्हणा. मंत्र पुढीलप्रमाणे: ओम नमो भगवते रुद्राय इच्छामे पूर्ण कुरु कुरु स्वाहा. मंत्र म्हणताना मनातून तुमची एकच इच्छा ठामपणे व्यक्त करा. त्या इच्छेचा परिणाम स्पष्टपणे डोळ्यासमोर आणा, जणू ती पूर्ण झालेली आहे. आणि मंत्र म्हटल्यावर थोडा वेळ डोळे बंद ठेवा आणि महादेवाचा अनुभव घ्या. या उपायाचे नियम व काळजी. कोणती काळजी घ्यावी? एकाच इच्छेवर लक्ष केंद्रित करा. लोभाने 2, 3 अशा इच्छा मागू नका. हा उपाय केवळ श्रावण महिन्यातच करावा आणि शक्यतो सोमवारी, गुरुपौर्णिमा किंवा प्रदोष व्रताच्या दिवशी. मंत्र म्हटल्यावर लगेच उठून कामाला लागू नका. 5 ते 7 मिनिटं शांत बसा. याच काळात सात्विक आहार घ्या आणि क्रोध किंवा नकारात्मक विचार नक्की टाळा. हे अनुभव ज्यांनी घेतलेत त्यांची काही उदाहरणं आहेत. ती अशी आहेत की एका गृहिणीने आपला मुलगा परदेशात जावा म्हणून हा उपाय केला होता. 5 दिवसातच मुलाला विजा मंजूर झाला. दुसरं उदाहरण असं आहे की एका तरुणाने नोकरीसाठी अर्ज केला आणि त्याला 3 वर्षापासून अपेक्षित असलेली पोस्ट मिळाली. एका स्त्रीने आपल्या पतीच्या आरोग्यासाठी हा उपाय केला होता आणि डॉक्टरांनी दिलेला गंभीर रिपोर्ट दुसऱ्याच आठवड्यात नॉर्मल आला. हे सर्व अनुभव सत्य आहेत आणि महादेवाच्या कृपेने शक्य झालेले आहेत. महादेव तुमची इच्छा का पूर्ण करतात, असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल ना. तर याचं कारण म्हणजे
जेव्हा तुम्ही विश्वासाने, संपूर्ण समर्पणाने एखादी गोष्ट मागता, तेव्हा ब्रह्मांड तुमच्या बाजूने काम करायला लागतं. आणि महादेव हे ब्रह्मांडाचे अधिपती आहेत. ते तुमच्या भावनांचा आदर करतात. जर इच्छा स्वार्थ नसून श्रद्धेने मागितली असेल तर महादेव ती इच्छा नक्कीच पूर्ण करतात. आणखी 3 प्रभावी मंत्र तुमच्या इच्छापूर्तीसाठी. ओम इच्छामयी शिवाय नमः हा मंत्र भावना पूर्ण करतो. ओम श्री शिवाय सिद्धाय नमः हा मंत्र नोकरी आणि व्यवसायासाठी. ओम त्र्यंबकाय नमः इच्छाम सिद्धिम देही मे स्वाहा घर, स्थिरता आणि सौख्यासाठी. हे मंत्र 11 वेळा म्हणावेत आणि शिवलिंगावर गंगाजल अर्पण करावे. 5 दिवसात काय बदल होतो ते नक्की अनुभवा. बदल काय होतो तर मन खूप शांत होतो. अचानक एखादी शुभ बातमी येते. अडथळे नाहीसे होतात. योग्य व्यक्ती, संधी भेटते. काहीतरी अनोळखी परंतु शुभ घडतं. हाच चमत्कार असतो. अंतिम मंत्र आणि महादेवाला साद. शेवटी महादेवाला एकच गोष्ट सांगायची आहे. मी तुला माझं सर्व काही मानतो. माझी इच्छा तू जाणतोसच. आता ती तुझ्या कृपेने पूर्ण कर. महादेवा शांत पण जागृत असतात. तुम्ही जर आज या क्षणी श्रद्धेने शिवलिंगावर हात ठेवून वरचा मंत्र म्हटलात तर हे लक्षात ठेवा, 5 दिवसात काही ना काही चमत्कार तुमच्या आयुष्यात सुद्धा घडल्याशिवाय राहणार नाही. जरी माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल आणि तुमच्या जीवनात ही कृपा घडावी असं वाटत असेल तर ही माहिती इतरांनाही जरूर शेअर करा. तुमची श्रद्धा, तुमचं समर्पण आणि महादेवावरची कृपा हे त्रिकूट मिळालं की अशक्य काहीच राहत नाही. बोला हर हर महादेव. हा व्हिडिओ जरूर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल. हात ठेवा आणि मंत्र म्हणा. 5 दिवसात चमत्कार. श्रावणात फक्त एक उपाय इच्छा पूर्ण झाल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.